नमस्कार मुलांनो, कसे काय आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान मजेतच असाल. तर आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत मुलांनो. आज आपण इयत्ता 7वीचं प्रकरण 3 लसावी आणि मसावी बघणार आहोत. तर बघा, आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा बघितलं आहे लसावी म्हणजे काय होते आणि मसावी म्हणजे काय होते. तर बघा, लसावी म्हणजे काय होते मुलांनो. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर बघा, आपण हे मागील कक्षेमध्ये मागील वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत मुलांनो. तर आज आपण काय बघणार आहोत, त्याच्यावर आधारित अभ्यास बघणार आहोत. अभ्यासानंतर आपल्याला बघा इथे नेहमीप्रमाणे सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तरे सुद्धा बघायची आहे. तर आपण सर्वप्रथम अभ्यास बघूया मुलांनो. तर मुलांनो, आपण लसावी मसावी कसं काढतात हे बघितलेलं आहे. तर आता आपण शिकूया लसावी बघूया मुलांनो. म्हणजेच LCM म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य आपण बघणार आहोत. तर इथे बघा, त्याच्यामध्ये दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे बघा, कोणत्याही संख्यांचा लसावी काढणं म्हणजे काय असते, त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहान संख्या असते. म्हणजे बघा, प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या आपल्याला लसावी काढताना घ्यावी लागते. तर बघा मुलांना, काही उदाहरण बघूया त्याच्यावर आधारित, म्हणजे तुम्हाला अजून स्पष्ट होईल. तर बघा, जसं आपल्याला उदाहरण इथे दिलेलं आहे 60 आणि 48. तर बघा मुलांना, आपल्याला 60 आणि 48 काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. तर बघूया मसावी कसं काढतात हे तर तुम्हाला माहित आहे. आता आपण लसावी बघूया. तर इथे बघा 60 आहे. आपण 60 चे मूळ अवयव पाडूया मुलांनो. तर 60 चे सांगा. व्हेरी गुड. 10 सख 60 पण लिहू शकतो. 30 दुने 60 पण लिहू शकतो. तर बघा, आपण 30 दुने 60 लिहूया. मग बघा मुलांनो, इथे पुन्हा 30 चे अवयव पाडूया. व्हेरी गुड. 15 दुने 30. मग इथे 15 चे पण अवयव पाडूया मुलांनो. 3 पाची 15. अशा प्रकारे आता बघा मुलांनो, 48 चे आपल्याला पाडायचे आहेत. 48 चे अवयव कसे येतील मुलांनो. तर 48 ला आपण समजा 2 ने भागलं 18. तर बघा, 48 ला समजा आपण 2 ने भागलं तर किती येते मुलांनो. त्याचे दोन्ही जवळची संख्या होते आपण. तर बघा, बे दुने 4 लिहूया मुलांनो. 4 मधून 4 गेल्यावर इथे 0 राहणार आहे, 8 खाली येणार आहे आणि 8. म्हणजेच आपण 24 दुने 48 लिहू शकतो. म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे 24 दुने 48. मग बघा मुलांना, आपण 24 चे पुन्हा मूळ अवयव पाडूया. 24 ला आपण 6 चौक 24 पण लिहू शकतो. 12 दुने 24 पण लिहू शकतो. तर बघा, 2 ने 12 दुने 24. मग पुन्हा 2 लिहायचं. मग 12 चे अवयव पाडूया मुलांनो. 12 ला साइन दुने 12. व्हेरी गुड. किंवा 4 तिरी 12 पण लिहू शकतो. मग आता काय करूया, 6 चे पुन्हा अवयव 3 दुने 6. तर अशा प्रकारे आपण 60 चे आणि 48 चे काय केलेले आहे, मूळ अवयव पाडले आहेत. तर आता आपल्याला बघा, लसावी काढताना आपण काय करतो, जेव्हा आपण लसावी काढतो कशाचा, 48 आणि 60 चा. तर लसावी काढायच्या वेळेस आपण काय करतो, कॉमन सामायिक अवयव आहे ते पण घेतो आणि इतर ज्या संख्या आहेत आपण काय करतो, प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानातली लहान संख्या आपण घेतो. तर बघा, इथे 2 हे सामायिक अवयव आहे, लिहूया. पुन्हा इथे 2 आणि हे 2 हे सुद्धा सामायिक अवयव आहे म्हणून लिहूया. 3 आणि हे 3 हे सुद्धा सामायिक अवयव आहे, ते सुद्धा लिहूया. पण आपलं लसावीमध्ये काय करतो मुलांना, आपण प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहान संख्या असतात. तर बघा, मग उरलेले काय आहे ते पण घेऊया आपण. इथे 5 आणि इथे 2 गुणिला 2. तर बघा, अशा प्रकारे यांचा हा लसावी आहे. तर आपण लसावी काढायचं, त्याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि मग आपल्याला लसावी मिळेल. तर बघा, 2 दुने 4, 4 तिरी 12, 12 पंचे 60 आणि हे 2 गुणिला 2 4.
म्हणजे बघा असं अशा प्रकारे याचा गुणाकार आलेला आहे. 60 गुणिले 4 करूया तर 240 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण मुलांना इथे म्हणू शकतो की 60 आणि 48 यांचा जो लसावी आहे तो 240 आलेला आहे. तर बघा मुलांनो, बघा इथे आपल्याला प्रत्येक संख्येचे मूळ अवयव इथे पाडलेले आहेत. 60 चे जसे आपण पाडले तसेच आणि 48 चे सुद्धा इथे अवयव पाडलेले आहेत. मग ह्या दोघांचं काय केलेलं आहे इथे आपल्याला लसावी काढायचा आहे. वरील गुणाकारात येणारी प्रत्येक मूळ संख्या बघूया. मग इथे बघा मुलांनो, 2 ही संख्या आहे तर 2 कितीदा आलेली आहे बघा. तर इथे बघूया मुलांनो, आपण जी 2 ही संख्या आहे तर 2 ही संख्या जास्तीत जास्त 4 वेळेस आलेली आहे बघा. इथे 2 ही संख्या जास्तीत जास्त किती 4 वेळेस आलेली आहे. 3 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळेस आलेली आहे मुलांनो, 1 वेळेस आलेली आहे आणि 60 च्या अवयवामध्ये. आणि 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळेस आलेली आहे. म्हणून मग यांचा मसावी केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे यांचा जो मसावी आहे तो केलेला आहे. जसं 2 2 कॉमन सामायिक अवयव हे घेतलं, 2 आणि 2 हे सुद्धा सामायिक अवयव घेतलं मुलांनो, 3 आणि 3 हे आहे हेही सामायिक अवयव घेतलेले आहे. ह्या संख्या तर घेतलेलेच आहेत आणि उरलेल्या ज्या 5 2 आणि 2 ह्या सर्व संख्यांचा जो गुणाकार आहे तो केला आहे. तो किती आलेला आहे 240 हे उत्तर आलेलं आहे. तर आय होप तुम्हाला ही जी मेथड आहे ती समजली असेल की आता मसावी कसं काढतात आणि लसावी कसं काढतात. मसावी आपण शिकलोच आहोत आणि आता लसावीचं जे उदाहरण बघितलं आहे याच्यावरून तुम्हाला जे कसं काढतात ते समजलं असेल. कारण जी पद्धत आहे ती सारखीच आहे मुलांनो. मूळ अवयव पाडायचे आहेत, फक्त शेवटी जेव्हा आपण लसावी करतो तेव्हा थोडासा चेंज आहे इथे. तर बघा अजून काही उदाहरण बघूया मुलांनो, त्यांच्याने तुम्हाला अजून स्पष्ट होईल. जसं बघा मुलांनो, इथे आपल्याला दिलेला आहे 18 30 आणि 50. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला 18 30 50 यांचा काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. तर बघूया मुलांनो, आपण त्याच्या आधी काय करूया, सर्वप्रथम लसावी काढायचा असो किंवा मसावी काढायचा असो, कोणती स्टेप आपल्याला पहिले करावी लागते मुलांनो. अगदी बरोबर, आपल्याला लसावी काढायचा असेल किंवा मसावी काढायचा असेल तरी आपल्याला सर्वप्रथम दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडायचे आहेत. तर बघा 18 चे मूळ अवयव पाडूया. 2 गुणिया 2 9 18 आणि 2 गुणिला 3 3 9 9 चे अवयव पाडले. तर त्याच प्रकारे आता 30 चे अवयव पाडूया मुलांनो. काय येईल 15 दुने 30, 2 गुणिला 15. त्याच्यानंतर 15 चे काय येतील 5 3 15. आता 50 चे अवयव पाडायचे आहेत मुलांनो. 50 चं काय येईल, व्हेरी गुड, 2 समजा आपण गुणलं तर किती येईल 25 दुने 25 ला 2 गुणलं तर 50 येईल. आता इथे 25 चे अवयव पाडूया. 5 5 25. तर अशा प्रकारे बघा आपण तिन्ही संख्यांचे काय केलेले आहेत, मूळ अवयव पाडलेले आहेत. तर आता आपल्याला लसावी काढायचं आहे मुलांनो. तर बघा लसावी काढायचा आहे तर आपल्याला 18 चा 30 चा आणि 50 यांचा लसावी काढायचं. तर आपण पहिले सामायिक अवयव बघूया आणि बाकीचे. तर बघा इथे 2 2 2 जी 2 ही मूळ संख्या आहे तीनही याच्यामध्ये आलेली आहे. मग बघा आपण त्याच्यानंतर बघा 3 इथे आहे 3 इथे आहे, पण इथे 3 आहे का, नाही. म्हणजे फक्त 2च ही जी संख्या आहे ती तीनही याच्यामध्ये सामायिक अवयव आहे. आपल्याला समजा मसावी काढायचं असतं तर आपला 2 याचा आला असता. पण आता बघा इथे मग काय करूया आपण मुलांनो, 3 3 घेऊया, मग आपण 5 5 घेऊया, मग 3 घेऊया आणि 5 घेऊया. यांचा गुणाकार करा मुलांनो आणि जो गुणाकार येईल तो काय राहील, दिलेल्या संख्याचा लसावी राहील. 3 दुनी 6 6 पंचे 30 आणि 30 गुणिला 30 3 3 9 9 5 45. बरोबर आहे मुलांना. बघा याचा
आपण काय करूया, 3 दुने 6, 6 पंचे 30, 30 आलेले आहेत आणि गुणिला 3 पाची 15. मग बघा 15 गुणिला 30 करूया, तर 15 ला 30 ने गुणल्यावर किती येईल, 450. म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती आलेला आहे मुलांनो, 450 आलेला आहे. तर चला बघूया मुलांनो, आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा 18 चे अवयव पाडले, इथे 30 चे अवयव पाडले आणि मग 50 चे अवयव पाडले. त्याच्यानंतर बघा वर दिलेल्या गुणाकारामध्ये आपल्याला बघायचं आहे 2, 3 आणि 5 या मूळ संख्या येतात आणि कितीदा त्या संख्या येतात त्या बघायच्या आहेत. तर बघा 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळेस आलेली आहे, 1, 2, 3 ही फक्त एक वेळेस आलेली आहे. 3 ही संख्या जास्तीत जास्त बघा 2 वेळेस आलेली आहे आणि जी 5 ही संख्या आहे ती जास्तीत जास्त किती वेळेस आलेली आहे, ती सुद्धा बघा 2 वेळेस आलेली आहे. म्हणून याचा जो लसावी आपण केलेला आहे तो बघा 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 5 आणि लसावी आलेला आहे 450 आलेला आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की 18, 30 आणि 50 यांचा लसावी 450 आहे. तर मुलांना आता आपण अजून एक उदाहरण बघूया. 16, 28 आणि 40 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर आपण आडव्या पद्धतीने आतापर्यंत बघितलेलं आहे मुलांनो, की आडव्या पद्धतीने आपण कसं करतो, मूळ अवयव काढतो आणि त्याच्यानंतर आपण जी क्रिया आहे ती बघितली आहे. बघा उभी मांडणीमध्ये इथे काय केलेलं आहे, मी सांगितल्याप्रमाणे तिथे बघा विभाज्यतेच्या कसोट्या वापरून 16, 28, 40 या संख्यांचा सामायिक विभाजक काय आहे, 2 ने दिलेल्या संख्या आहे. म्हणून इथे 2 नी विशेष भाग जाईल मुलांनो, कारण ह्या तिन्ही संख्यांच्या एक एक स्थानी काय आहे, 0 आहे, 8 आहे आणि 6 आहे. म्हणून विभाज्यतेच्या कसोट्या वापरून 16, 28, 40 संख्यांना सामायिक विभाजक 2 ने दिलेल्या संख्यांना भागा. म्हणून आपण इथे 2 ने भागला आहे. कारण बघा आपण मग 2 नी भागू, 3 नी भागू, 4 नी भागू, आपलं कसं विभाज्यतेच्या कसोट्या लावल्या, आपला वेळ सुद्धा तेवढा वाचतो आणि आपल्याला कसोट्या तर पाठ आहेच मुलांनो. मग बघा 2 ने भागल्यावर इथे काय आलेलं आहे, क्रिया शक्य तेवढ्या वेळा करा आणि बघा काय उत्तर आलं, 8, 16, 8, 14 आणि 20 आलेलं आहे. मग बघा 2 नी बघा 2 8 16, 14 दुने 28 आणि 20 दुने 40. मग बघा भागाकार भागल्यानंतर भागाकाराने मिळालेल्या ज्या संख्या आहेत 8, 14 आणि 20 संख्यांसाठी हीच क्रिया शक्य तेवढ्या वेळेस करा. जोपर्यंत अवयव पडतात, जोपर्यंत भाग जातो तिथपर्यंत भाग द्यायचा. मग यांना ह्या 8, 14, 20 या संख्यांचा पुन्हा सामायिक विभाजक काय आहे, 2 आहे. म्हणून पुन्हा इथे 2 नी भाग देऊया मुलांना. म्हणून इथे पुन्हा 2 नी भाग दिलेला आहे. पुन्हा इथे 2 नी भाग दिल्यावर 2 चौ 8, 2 7 14 आणि 9 दुने 20. बघा मग काय आलेलं आहे, यांना 2 नी भागल्यावर 4, 7 आणि 10 आलेला आहे. मग बघा मुलांना ह्या 4, 7 आणि 10 यांना पुन्हा 2 नी भाग जातो का ते बघायचं आहे. मग बघा भागाकाराने मिळाले 4, 7 आणि 10 यांच्या संख्यापैकी कमीत कमी 2 संख्यांचा जो विभाजक आहे ती काय आहे, 2 आहे. कारण 7चा तर नाहीये, पण बाकी यांचा जो 4 आणि 10 यांचा सामायिक विभाजक किती आहे, 2 आहे. म्हणून 2 नी भाग देऊया. 2 दुने 4, 7 जशाचे तसे लिहायची आणि 2 पंचे 10. बघा अशा प्रकारे शेवटी जे आलेलं आहे ते किती, 2, 7, 5 आणि इथे 2, 2, 2 अशा संख्या आलेल्या आहेत. ज्या संख्येला भाग जात नाही ती तशीच ठेवा. 1 शिवाय इतर कोणतीही साधारण अवयव नसल्यास भागाकार थांबवा. म्हणून बघा इथे आपल्याला ही जी संख्या आहे याचा ही जशाची तशी इथे लिहायची आहे आणि फक्त काय करायचं आहे, 2 ने इथे भागायचं आहे. म्हणून इथे म्हणून इथे यांनी 2 नी भागलेलं आहे मुलांनो, कारण ज्या संख्येला भाग जात नाही ती तशीच ठेवा. आता बघा 7 ला कशाने भाग जातो का, नाही जात. म्हणून इथे 2 नी ती संख्या जशाची तशी ठेवायची आणि इथे 2 दुने 4 आणि 10 ला 2 पंचे 10. तर बघा म्हणून फक्त 1 शिवाय इतर कोणतीही साधारण अवयव नसल्यास भागाकार थांबवायचा आहे. तिथेच तो भागाकार थांबवून द्यायचा आणि डाव्या स्तंभातील संख्यांचा गुणाकार करा. त्याला सर्वात खालच्या आडव्या ओळीतल्या संख्यांनी गुणा. बघा म्हणजे ह्या याच्यातल्या कॉलम मधल्या आणि याच्यातल्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार
आपल्याला करायचा आहे मुलांनो. आणि तो जो गुणाकार आहे तो गुणाकार केल्यावर जे उत्तर येणार आहे ते काय राहणार आहे, त्याचं लसावी राहणार आहे. तर बघा इथे 2 गुणिला 2 गुणिला 2 आणि 5 गुणिला 2. बघा अशा प्रकारे याचा गुणाकार इथे केलेला आहे. तर इथे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. बघा गुणाकारामध्ये याचं जे उत्तर आलेलं आहे आपलं काय आलेलं आहे मुलांनो, 560 उत्तर आलेलं आहे. आपण ही जी पद्धत आहे मुलांनो, तुम्हाला इथपर्यंत पद्धत समजलीच असेल. फक्त इथे 7 न्याला पुन्हा 2च्या पाड्यात येत नाही किंवा त्याला भाग जात नाही, म्हणून ती संख्या आपण इथे जशाची तशी लिहिली. 2 याला पुन्हा इथे भाग दिला. मग आपण काय केलं, लसावी काढायच्या वेळेस ह्या ज्या संख्या आहेत 2 2 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 7 ह्या दोन्ही संख्यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकार केल्यावर उत्तर किती आलेलं आहे आपलं, 560 उत्तर आलेलं आहे. वेगवेगळे बेदुनी 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 आणि 16 गुणिला 7 5 35. आपलं हे उत्तर तसंच आलेलं होतं मुलांना. 16 गुणिला 35 केल्यावर 560 हे उत्तर आलेलं होतं. म्हणजेच याचा जो लसावी आहे तो किती आलेला होता मुलांनो, याचा जो लसावी आहे तो आपला आला होता 560. आता बघा दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. उदाहरण आहे 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार. बघा मुलांनो, आपल्याला इथे प्रश्न दिलेला आहे की 2 अंकी ज्या संख्या दिलेल्या आहेत, 2 अंकी 2 संख्यांचा जो गुणाकार आहे तो किती दिलेला आहे, 1280 आहे. आणि त्यांचा जो मसावी 4 आहे, तर लसावी किती राहणार आहे. तर बघा मुलांनो, 2 अंकी 2 संख्यांचा, 2 संख्या आहेत त्यांचा गुणाकार किती दिलेला आहे, 1280 आणि त्यांचा जो मसावी आहे तो 4 दिलेला आहे आणि आपल्याला लसावी काढायचा आहे. तर बघा आपल्याला सूत्र काय आहे मुलांनो, जे काढायचं आहे ते आपण कन्सिडर करूया त्याचा लसावी. सर्वप्रथम आपण बघा 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार. तर बघा आपल्याला सूत्र काय आहे मुलांनो, आपलं लसावी गुणिला मसावी बरोबर इथे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर काय होते, एक संख्या गुणिला दुसरी संख्या. तर बघा मुलांनो, एक संख्या गुणिला दुसरी संख्या असं आपलं सूत्र आहे बरोबर लसावी गुणिला मसावी. तर बघा इथे लसावी आपल्याला काढायचा आहे. तर लसावी आपण असंच लिहूया, लसावीला ल लिहिलं शॉर्ट मध्ये, गुणिला मसावी किती दिली आहे मुलांनो, 4 दिलेला आहे. आणि एक संख्या गुणिला दुसरी संख्या, ह्या 2 संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे, 1280 दिलेला आहे. म्हणजेच मुलांनो त्याचा लसावी किती येईल बघा, 1280 भागीला 4 येणार आहे मुलांनो. तर बघा 1280 ला आपण 4 ने भागूया, किती उत्तर येणार आहे मुलांना बघा, 4 तेरी 12, 8 इथे खाली येईल, भागाकार आपल्याला करताच येतो मुलांनो. 4 दुने 8, 0 आता हा 0 खाली येईल, इथून 0 गेला, मग इथे आपल्याला 0 द्यावं लागेल. म्हणजेच 320 उत्तर येणार आहे. म्हणजे लसावी 320 येणार आहे. तर अजून एक उदाहरण बघूया मुलांनो याच्यावर आधारित. बघा शाब्दिक उदाहरण आहे हे. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांचा जो मसावी आहे तो किती आहे, 4 आहे मुलांनो. तर त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, इथे लसावी काढायचा आहे. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला माहितच आहे सूत्रानुसार की लसावी गुणिला मसावी बरोबर काय होते मुलांनो, लसावी गुणिला मसावी बरोबर 2 अंकी संख्यांचा गुणाकार. दोन अंकी संख्याचा गुणाकार.
तर बघा मुलांनो, इथे आपल्याला लसावी काढायचा आहे, मसावी दिलेला आहे आणि दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा दिलेला आहे, दोन अंकी संख्यांचा गुणाकार. तर बघा आपण लसावीच्या जागी इथे मुलांनो लसावी लिहूया, गुणीला मसावी किती दिलेला आहे मुलांनो, इथे 4 दिलेला आहे म्हणून 4 लिहूया. दोन अंकी संख्यांचा इथे गुणाकार किती दिलेला आहे मुलांनो, 1280. मग याला आपण कसं लिहूया, बरोबर लसावी आपल्याला इथे काढायचं आहे म्हणून लसावी बरोबर काय करूया मुलांनो, 1280 ही जी गुणाकाराची संख्या ती कुठे जाईल, याच्या खाली जाईल. म्हणजेच आपल्याला 1280 ला भागावं लागेल. आणि बघा 4 ने भागल्यावर काय उत्तर येईल मुलांना, बघा 4 तिरी 12, 4 दुने 8 आणि 0. म्हणजे बघा याचा जो लसावी आहे तो 320 येईल. बघा एका अंकी संख्याचा भागाकार आहे म्हणून मी तुम्हाला करून दाखवलं नाही, अतिशय सोपी भागाकार आहे. बघा 4 1 4, 4 तिरी 12, मग 4 दुने 8 आणि हा 0. म्हणजेच याचा जो भागाकार आहे तो किती आलेला आहे, 320. म्हणजे आपण म्हणू शकतो ह्या ज्या संख्यांचा जो लसावी आहे तो किती आहे, 320 आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो मुलांनो. तर बघूया, बघा इथे सुद्धा लसावी गुणीला मसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. मग इथे मसावी 4 आहे म्हणून इथे आपण 4 लिहिलेला आहे, गुणीला लसावी बरोबर 1280 लिहिलेला आहे. मग बघा मुलांनो, इथे लसावी बरोबर 1280 भागिले 4 आणि भागल्यावर उत्तर किती आलेलं आहे, 320. म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती आलेला आहे मुलांनो, 320 आलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे, त्याचा मसावी 4 आहे आणि लसावी 320 आहे. अजून काही उदाहरण बघूया मुलांनो. बघा इथे आपल्याला दिलेला आहे लसावी इथे काढायचा आहे, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 12 आणि 15. तर बघा मुलांनो, 12 चे आपण मूळ अवयव पाडूया आधी आणि 15 चे मूळ अवयव पाडूया आणि मग त्याचं काय करूया, लसावी करूया. तर बघा 12 चे मूळ अवयव किती येतील मुलांनो, बेसख 12. मग आता काय करूया, 6 चे पुन्हा मूळ अवयव पाडूया, 3 दुने 6. तसंच बघा 15 चे पाडूया, तर 3 5 15. बघा 12 चे मूळ अवयव किती पडले आहेत, एवढे, आणि 15 चे मूळ अवयव एवढे. त्याच्यातून आता काय करूया, याचा आपल्याला लसावी काढायचा आहे मुलांनो. तर लसावी मध्ये काय करतो आपण, लहानातल्या लहान सामायिक विभाज्य जी आहे ती संख्या आपल्याला घ्यावी लागते. तर बघा इथे कॉमन कोणती संख्या आहे, सामायिक अवयव कोणता आहे, 3 आहे, 3 घेऊया. मग आपण काय करूया, 2 गुणीला 2 गुणीला 5. कारण लसावी मध्ये आपण काय करतो, लहानातले जे लहान संख्या आहे, जे सामायिक विभाजक आहे, तर त्याच्यात लहानातल्या लहान संख्येने भाग जाणारी लहानातली जी लहान संख्या आहे ती घ्यावी लागते. म्हणून इथे बघा याचं समजा मसावी आपल्याला काढायचं असतं ना मुलांना, तर मसावी फक्त याचं किती आले असतं, 3 मसावी आलं असतं. कारण मसावी मध्ये आपण काय करतो, फक्त सामायिक अवयव आहे तोच घेतो. तर मसावी काढलं असतं, मसावी फक्त 3 आलं असतं. आणि याचा लसावी बघा 3 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 5 येणार आहे. 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 पंचे 3 गुणीला 2, 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 पंचे किती येते मुलांनो, 5 दुने 10 चा 0, हातचा आला 1, 12 पंचे 60. तर याचा लसावी किती आलेला आहे मुलांनो, 60 आलेला आहे. बघूया आपण. बघा प्रत्येक संख्येचे इथे मूळ अवयव पाडलेले आहेत. 12 चा मूळ अवयव 2 गुणीला 6, 6 चे पुन्हा अवयव पाडले 3 दुने 6. मग बघा 15 चे 3 5 15. मग त्याच्यानंतर वरील गुणाकारात येणारी प्रत्येक मूळ संख्या आपण बघूया. आणि दोन्ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळेस आलेली आहे. आणि 3 ही जी संख्या आहे ती जास्तीत जास्त बघा एकच वेळेस आलेली आहे. आणि 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळेस आलेली आहे 15 मध्ये. मग याचा बघा किती आलेला आहे, आपलं जे उत्तर आलं तेवढंच उत्तर आलेलं आहे. यांचं लसावी 60 हे आलेलं आहे.
तर बघा 2 गुणिले 2 2 2 दुणे 4 4 तेरी 12 12 पंचे 60 म्हणजेच 12 आणि 15 यांचा लसावी किती आला होता 60 आलेला आहे. बघा अजून दुसरी संख्या घेऊया. इथे सुद्धा आपल्याला काय काढायचंय मुलांनो लसावी काढायचं आहे. पहिले 15चे अवयव इथे पाडलेले आहेत मुलांनो 3 गुणिले 5 3 5 15 मग 30 चे अवयव पाडलेले आहेत 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 90 चे पाडले आहेत 2 गुणिले 45 मग 2 गुणिले 3 गुणिले 15 15 3 45 मग 15 चे पुन्हा अवयव पाडले 3 5 15 अशा प्रकारचे मूळ अवयव पाडलेले आहेत. काय आहे सगळ्या मूळ संख्या आहेत. वर दिलेल्या गुणाकारात 2 3 आणि 5 ह्या मूळ संख्या येत आहेत. त्याच्यामुळे आपण काय करूया 2 ही संख्या जास्तीत जास्त किती वेळेस आलेली आहे फक्त एक वेळेस आलेली आहे. त्याच प्रकारे 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळेस आलेली आहे आणि 5 ही संख्या जास्तीत जास्त एक वेळेस आलेली आहे. मग याचा गुणाकार केलेला आहे मुलांनो आणि गुणाकारामध्ये बघा मुलांनो लसावी जेव्हा आपण काढलेला आहे तर बघा 2 2 2 त्याच्यानंतर 3 आणि 3 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मुलांना बघा 3 घ्यायचा आहे इथे बघा 2 हे या 2 2 घेतलेला आहे. मग आपण पुन्हा एकदा बघूया. बघा याचा लसावी कसा काढलाय मूळ अवयव काढण्यापर्यंत क्रिया तुम्हाला समजली. मग लसावी काढायच्या वेळेस काय घेतलं बघूया आपण. 3 ही कॉमन 3 ही याच्यामध्ये आहे म्हणून आपण 3 लिहूया म्हणून 3 लिहिलेली आहे. मग 5 हे सुद्धा काय आहे सामायिक अवयव आहे म्हणून 5 सुद्धा आपण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर बघा मग इथे 2 आहेत म्हणून इथे 2 लिहिलेला आहे आणि 2 च्या नंतर आपण इथे 3 सुद्धा लिहिलेलं आहे. 2 आणि मग 3 लिहिलेलं आहे.